आज आपण CRA टेक्निक बघणार आहे. तुम्ही क्लायमेट रेझिलेंट इन ॲग्रिकल्चर. तर यात आपण हवामान अनुकूल हे आपल्याला हे स्ट्रक्चर का करायचं आहे, तर याच्यात सगळ्यात महत्त्वाचा फायदा असा आहे, आपल्याकडे पाण्याची कमतरता असते किंवा जमीन जी आता शेवटी म्हणजे हवा खेळती राहत नाही, मग ती प्रॉपर हवा खेळती पण राहावी, पाणी पण मुबलक प्रमाणात असावं, त्या मुळांची वाढ प्रॉपर म्हणून जे काही अन्नद्रव्य आपण देतोय किंवा ते पूर्ण अपटेक म्हणजे आपलं जे न्यूट्रिएंट वगैरे असतं ते जास्त लीच आउटमध्ये जातं म्हणजे वाया जातं. तसं वाया न जाण्यासाठी आपण ही टेक्निक अवलंबणार आहे. तर ही सगळ्यात सोपी टेक्निक आहे आणि सगळ्यांना करता येईल अशी आहे. सिंगल सुपर फॉस्फेट, माती आपण भरताना पाला, पाचोळा, मग व्हर्मी कंपोस्ट, शेणखत आणि म्हणजे माती असं प्रॉपर मिक्सचर करून भरतो ते तसंच भरायचं आहे. फक्त आपल्याला काय करायचं आहे, साईडला 4 पाईप लावायचे आहेत आणि त्या पाईपामध्ये अर्धा फूटपर्यंत आपल्याला शेणखत, गांडूळ खत जे असेल ते आणि वरती 1.5 फूट आपल्याला वाळू हे टाकायचं. हे 4 कोपऱ्यांना ते तुम्हाला आता प्रत्यक्ष करून दाखवलं ना. खड्डा 2 बाय 2चा आहे आपला, 2 फूट लांबी, 2 फूट रुंदी आणि 2 फूट उंची असणारा खड्डा घ्यायचा आहे आपल्याला. आणि ह्या ज्या पाईप आहेत ह्या 3 इंच व्यासाच्या घ्यायच्या. 3 इंच आता किती इंच आहे? 2.5 इंच. कमीत कमी 3 इंचाची पाहिजे. 3 इंचाची 3 फूट पाहिजे आपल्याला. 3 इंचाची 3 फूट पाहिजेत. असे 4 पाईपा घ्यायच्यात आपल्याला. 4 पाईपा 4 कॉर्नरला आपण लावणार आहोत. पहिल्यांदा असा खड्डा खादून घेतला की मग ह्या ज्या 4 पाईप आहेत त्या 4 पाईप आपण 4 कोपऱ्याला 4 ठेवणार आणि मध्ये रोप ठेवणार. पहिल्यांदा आपण करून घ्या. एक क्लोरोपायरीफॉस आहे. जर आपला वाळवी किंवा उमली जर असेल तर त्याचं नियंत्रण होतं. ते सुरुवातीला खड्ड्याच्या तळाशी आपल्याला वापरायचं आहे. केमिकल आहे ना ते. त्यासाठी काय केलं पाहिजे? हँड ग्लोव्ह वगैरे घातले पाहिजेत. मास्क पाहिजे. पहिल्यांदा आपण माती शेणखत असेल ह्याने भरून घेणार आहे. गांडूळ खत अवेलेबल असेल ते घ्यायचे आणि जेवढी खतं अवेलेबल आहेत ना तेवढी घ्यायचे. हे काय करायचंय माहितीये का, हे जे आपण आता पिलर तयार करतोय, एक मातीचा थर तयार करतोय किंवा एक खतांचा थर तयार करतोय 4 कोपऱ्यांना, डायरेक्ट तो जी आपण काय परतनं पाणी वगैरे जाणार आहे तिथून त्या पिलर मधनं ते डायरेक्ट मुळांना मिळणार आहे. ह्याचं महत्वाचं म्हणजे फायदा काय आहे, जे आपण खतं देणार आहेत ना ते डायरेक्ट त्या मुळांना मिळणार आहे ह्या पिलर थ्रू. त्याच्यामुळं आता थोडी माती टाकून घ्या 1/2 फूट पर्यंत. माती, शेणखत, गांडूळ खत टाका टाका पूर्ण टाका. आता SSP आणलाय ना, SSP टाका. हे बघितलं खड्डा खणताना आपण थर देतोय म्हणजे आता हगा दिला पहिल्यांदा ते आपण बुरशीनाशक वगैरे वाढीसाठी टाकलं. त्याच्यानंतर आपण तांदूळ खत किंवा शेणखत असेल ते टाकतो. परत मातीचा थोडा थर दिलाय, लय द्यायचं नाही, लय भरायचं नाही आपल्याला, कारण परत आपल्याला त्याच्यात रोप लावायचे. आता ह्याच्यात SSP टाकला. पाला पाचोळा असला तरी पाला पाचोळा टाकला तरी चालतो. थोडासा फक्त डिकम्पोज झालेला आधा कुजलेला टाकायचा. हा बस. आपल्याकडे आंब्याची पानं असतात, काजूची पानं लवकर थोडं पाहिजे. काय करायचं, रोपाच्या बुडात खाली माती टाकून घ्यायची जेणेकरून त्याचा जो काय जिथं तुमचा हे दिलेला आहे जॉईंट दिलेला आहे तुमचं कलम भरलंय ती जागा मातीच्या वर राहावी.
एक गोंधळ टाका सगळी नका टाकू आता एकेकांना नाव घेऊन बोलावं लागतंय मला. एक गोंधळ टाका संजय भाई पुढे टाका अजून आता टाका बघू तुझा हात लागू दे ह्या झाडाला. गोंधळ किती असते काय सांगू जुळून गोंधळ कसा माहिती काय असते जुळून गेलं ना. इकडे तिकडे. आता हे काय झालं बरं, हे 2 फुटाचा पिलर तयार झाले बरोबर. आपण बाद झाले टाका आता हे टाका वाळू टाका आता हे 3 फुटाचं काय घेतल्यात, 1 फूट आपल्याला ओढायला ते परत आपण इथं ठेवणार नाही, काढून घेणार आहे ते. आता अगोदर अर्धा फूट आपण काय केलं, कंपोस्ट किंवा तुमचं गांडूळ खत टाकलं. त्याच्यानंतर अर्धा फूट काय टाकलं, SSP टाकला. अर्धा फूट कशाला टाकायचा अर्ध्या फुटावर नाही, थोडासा फुटावर. अर्धा फूट बाद झाला ते लेअर करतोय ना आपण, मग त्यातनं जी पी मिळावा, परत ना तुमच्या कंपोस्ट मधनं जी NPK मिळावा. आता मग अशी सांगितलं सरांनी की आपल्या ज्या कोकणातल्या जमिनी आहेत तिथं पोटॅश जास्त आहे. मग आपण पी कसं आहे, पी आपण SSP का टाकतो, युरिया का टाकत नाही. हा बरोबर का नाही, हे स्लो रिलीज होतोय. त्याच्यामुळे SSP अगोदर देतात. पेरणीच्याच वेळेस आपण बघा 10-20 टाकतो बरोबर का. पी आहे ना स्लो रिलीज होतो त्या झाडाला, त्याच्यामुळं वर आण नका सगळं जमिनीच्या लेवलला करा ते टाक ना. वाळू कधी पण आणताना वाळू आणायची. वाळू आणायची, वाळू नाही भेटली डस्ट आणा. फक्त ज्याच्यामधून पाणी खाली झिरपलं पाहिजे. त्याचा मूळ हेतू काय आहे तर त्याला सुरुवातीच्या वाढीच्या कालावधीमध्ये पहिली 2-1 वर्ष त्या झाडाच्या मुळांपर्यंत पाण्याचा आणि खतांचा जो काय आपल्याला डोस द्यायचा आहे त्या सगळ्या गोष्टी खाली गेल्या पाहिजे. हे जे खतं दिलेली आहेत, आता उद्या पाऊस पडला तर त्या पिलर मधनं पाणी परकुलेट होऊन त्या डायरेक्ट मुळांना मिळणार. म्हणजे इकडे तिकडे वाहून जाणार नाही, ते डायरेक्ट खालीच त्यात म्हणजे काय मूलद्रव्य असतील ते त्या मुळांना झाडाला मिळणार आहे. ह्याच्यामुळे काय होणार, झाडाची वाढ चांगली होणार. फांद्या, तुमच्या खोड आणि मुळांची म्हणजे साईज आहे ते वाढणार आणि ऑटोमॅटिक तुमचं उत्पादन वाढणार. हे ह्याचा हे आहे आणि हे रिझल्ट आहे याचा. हवामान आधारित. नमस्कार. आता आपण या ठिकाणी CRA तंत्रज्ञान बघतोय. CRA म्हणजे हवामान अनुकूल तंत्रज्ञान, शेती तंत्रज्ञान. हे तंत्रज्ञान तमिळनाडू येथील प्रशासकीय सेवेतील अधिकारी सत्यगोपाल यांनी याचा विकसित केलेलं तंत्रज्ञान आहे. आणि हे तंत्रज्ञान सर्वप्रथम जंगली झाडांसाठी त्यांनी यूज केलं होता आणि आता आपण ते तंत्रज्ञान आपण फळबागांसाठी घेतोय. ह्याचा खूप मोठ्या प्रमाणात चांगला रिझल्ट होतोय. पर्टिक्युलरली कोरडवाहू क्षेत्रामध्ये याचा चांगला फायदा होतोय. तर आपण आपल्या कोकणामध्ये सुद्धा ही तंत्रज्ञान आपण राबवतोय. तर याच्यामध्ये आपण फळबाग लागवड करत असताना आपल्याला माहिती कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय आणि पाऊस गेल्यानंतर जेव्हा आपण डोंगर उतारावरती काजू किंवा आंब्याच्या फळबागा लावतोय तर त्यावेळी तिथं पाण्याचं आपल्याला दुर्भिक्ष भासतंय. तर अशा वेळेस आपल्याला हे तंत्रज्ञान फायदेशीर ठरतंय. तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला 4 पाईप लागणार आहेत. 3 इंचाचे 3 फुटाचे पाईप लागणार आहेत आणि त्यासाठी आपल्याला गांडूळ खत आहे, SSP आहे, त्याचसोबत आपल्याला जे खाली हुमणी किंवा हे असतं टर्माइट्स त्याचं नियंत्रणासाठी आपला केमिकलची पावडर आपल्याला वापरायला लागणार आहे. तर हे तंत्रज्ञान करत असताना सर्वप्रथम आपण तळाशी पाळापाचोळ असेल किंवा शेणखत असेल आणि माती त्याचं मिश्रण भरून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये SSP वापरायचं आहे आणि नंतर आपल्याला रोप लावायचं आहे. रोप लावल्यानंतर आपल्याला हे जे 4 पाईप आहेत त्या 4 पाईपमध्ये आपल्याला सर्वप्रथम गांडूळ खत असेल, शेणखत असेल, त्याच्यानंतर SSP आणि नंतर मग वाळू असं पूर्ण हे जमीन लेवलपर्यंत भरून घ्यायचं आहे. आणि नंतर हळूहळू हे 4ही पाईप आपल्याला काढायचे आहेत. तर याचा असा फायदा होतो की याच्यामध्ये आपल्याला जे आपण पाणी देणार असतो ते मुळापर्यंत जातं आणि त्यानंतर तिथली जी हवा खेळती राहते म्हणजे एरिएशन चांगलं राहतं. हा त्याचा फायदा होतो. तर हे तंत्रज्ञान आपण जर वापर केला तर आपल्याला ज्या डोंगर उतारावरती जे आपण फळबाग लागवड करतोय त्याचं जिवंत राहण्याचं प्रमाण निश्चितच वाढणार आहे. तर हे तंत्रज्ञान आपल्याला शेतकऱ्यांना भविष्यामध्ये फायदेशीर ठरणार आहे. तर याचा सर्वांनी या तंत्रज्ञानाचा वापर करावा. धन्यवाद.
काढून घ्या फोटो घ्या पाईप काढतानाचे तुमचं पण व्हिडिओ घ्या पाईप काढतानाचे व्हिडिओ ग्रुपचं सर फोटो घ्या फोटो बरं ठीक पॅनोरामध्ये काय पॅनोरामा